महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल करण्यात आले। सरकारमधील समन्वय साधण्यासाठी आता मंत्र्यांची समिती स्थापन होईल। प्रदेशाध्यक्ष यांच्या विनाच आता महायुतीची समन्वय समिती तयार होणार आहे। तर प्रदेशाध्यक्षांऐवजी समन्वय समितीचं काम पाहिलं जाईल। समन्वय समितीमध्ये भाजपकडून बावनकुळे आणि गिरीश महाजन यांना स्थान मिळेल। समन्वय समितीमध्ये शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे यांना देखील स्थान मिळेल। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ देखील असतील। सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखणं आणि वाद टाळण्याचा आता मंत्रिस्तरीय समिती काम करणार आहे। महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल करण्यात आले। सरकारमधला समन्वय साधण्यासाठी आता मंत्र्यांची समिती नेमली जाईल। प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती काम करणार आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कस्तुरी 2 वर्षापूर्वी भाजपच्या आणि महायुतीच्या समन्वय समितीची जी आहे ती स्थापना करण्यात आली होती आणि या समन्वय समितीमध्ये कोण होतं तर तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी ते होते आणि आता रवींद्र चव्हाण त्या समन्वय समितीमध्ये होते। मात्र आता प्रदेशाध्यक्षांविनाच ही समन्वय समिती काम करणार। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की प्रदेशाध्यक्षांकडे पक्षाची इतर कामं असतात, त्यामुळे समन्वय समितीला त्यांना वेळ देता येत नाही आणि यामुळे हे बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। यामध्ये आपल्याला जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यानंतर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ असतील आणि उदय सामंत हे या समन्वय समितीमध्ये असतील आणि ज्यावेळी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडेल त्यावेळी समन्वय समिती काम करणार आहे। बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर भाजपकडून समन्वय समितीमध्ये कोण कोण असेल त्याची आपण नावं पाहूयात। चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांची यात वर्णी असेल, तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपकडून समन्वय समितीमध्ये असतील।